नमस्कार. आसावरी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कोबी मंचुरियन कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे कोबी घेतला आहे आणि तो मी बारीक चिरून घेणार आहे. आता कोबी तुम्ही किसून घेतलात तरी चालेल किसणीने. मी सुरीनेच बारीक चिरून घेते. एकदम बारीक चिरायचा आहे बघा. कोबी चिरून झालेला आहे. तो आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये त्याचं पाणी निथळून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी साधारण 2 चमचे इतकं काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे. त्यानंतर इथे काळी मिरीची पावडर टाकले 1 चमचा आणि धना पावडर 2 चमचे टाकले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 4 ते 5 बारीक चिरलेले मिरच्या टाकल्यात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर 2 चमचे इतकं मी आलं लसूण पेस्ट टाकले. साधारण 1 पूर्ण वाटी भरून मी मैद्याचं पीठ टाकलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकलात तरी चालेल किंवा तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर टाकलास तरी चालेल. थोडंसं मळताना मला ते पीठ कमी आहे असं वाटलं म्हणून मी थोडंसं मैद्याचं पीठ याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी ते व्यवस्थित मळून घेतले. मळून झालं आहे माझं. आता मी इकडे गॅसवर कढई ठेवते आणि त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे. तेल चांगलं कडक तापून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे असे मंचुरियन सोडायचे आहेत. हे चांगले खरपूस ब्राऊन रंगाचे होईपर्यंत त्याला तळायचं आहे. म्हणजे चांगले कुरकुरीत व्हायला पाहिजेत. हे जवळपास झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण बाकीचे मंचुरियनसुद्धा तळून घेऊया. आपले मंचुरियन रेडी आहेत. हे आपण शेजवान चटणीसोबत खाऊ शकतो. इथे मी कुठलाही फूड कलर वापरला नाही आहे. काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे. त्याच्यामुळे रंग छान आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.